चला, आपण महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम पाहतोय आणि यामध्ये ज्या काही तरतुदी आपल्याला दिलेल्या आहे एक शासकीय कर्मचारी म्हणून आपल्याला त्या सगळ्या लागू आहे आणि त्या सगळ्या संदर्भाने येणाऱ्या प्रश्नांचा सुद्धा आढावा आपण हा संपूर्ण नियमांचा चॅप्टर कंप्लीट झाल्यानंतर पाहणार आहोत। ही गोष्ट लक्षात घ्या। पहिल्यांदा एक एक शब्द, एक एक क्लॉज, एक एक नियम, पोट नियम व्यवस्थितपणे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू। आता नेक्स्ट कडे आपण जाऊ। म्हणजे मागच्या भागामध्ये आपण मला आठवते की 6 नंबरचा नियम, 7 नंबरचा, 8 नंबरचा आणि 9 नंबरचा आपण पाहिलेला आहे। आता 10 नंबरच्या नियमाकडे जाऊ, ज्यामध्ये साक्ष देण्याच्या सगळ्या संदर्भाने काही तरतुदी आपल्याला या ठिकाणी केलेल्या आहे। मागच्या भागामध्ये आपण पाहिलेलं होतं की राजकीय पक्षाच्या संदर्भाने किंवा वृत्तपत्राच्या संदर्भाने, पुस्तक लिखाणाच्या संदर्भाने, मत प्रदर्शन करण्याच्या संदर्भाने काही बंधनं एक शासकीय कर्मचारी म्हणून आपल्यावर घालून दिलेले आहे। सर्वसामान्य नागरिक आणि शासकीय कर्मचारी यामध्ये या नियमानुसार भेद केलेला आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। आता इथे साक्ष देण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा एक व्यवस्थित अशा पद्धतीची प्रक्रिया सांगितलेली आहे की कोणत्या केसमध्ये आपण आपलं मत मांडू शकतो किंवा कुठल्या केसमध्ये आपण आपलं मत मांडू शकत नाही। त्या सगळ्या संदर्भाने आपण जर पाहिलं म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम या अंतर्गत आपण जर पाहिलं तर आपली एक शासकीय कर्मचारी म्हणून वर्तणूक कशा पद्धतीने असली पाहिजे त्या सगळ्या संदर्भांवर इथे या सगळ्या बाबी दिलेल्या आहेत। आता इथे आपण जाऊ 10 नंबर रूल कडे। नियम क्रमांक 10 लक्षात ठेवा, समितीपुढे किंवा अन्य कोणत्याही प्राधिकरणापुढे साक्ष देणे, काय देणे? साक्ष देणे। पोट नियम 3 मध्ये केलेल्या तरतुदी खेरीज म्हणजे ही तरतूद सोडून कोणताही शासकीय कर्मचारी शासनाच्या पूर्व मान्यतेखेरीज, आता पूर्व मान्यता म्हणजे जर शासनानं पूर्व मान्यता दिलेली असेल तर ती केस वेगळी आणि पूर्व मान्यता दिलेली नसेल तर ती केस वेगळी। शासनाच्या पूर्व मान्यतेखेरीज कोणत्याही व्यक्तीने, समितीने किंवा प्राधिकरणाने आयोजित केलेल्या कोणत्याही चौकशीमध्ये साक्ष देऊ शकणार नाही। जर शासनाने त्या सगळ्या संदर्भाने तुम्हाला परवानगी दिलेली असेल किंवा ते तुमच्या कर्तव्यामध्ये येत असेल, तुमच्या ड्युटीचा पार्ट असेल तर निश्चितपणे तुम्हाला साक्ष देता येते। मात्र इतर बाबतीमध्ये आपल्याला साक्ष देता येत नाही असं या क्लॉजला म्हणायचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। पुढे कोणताही शासकीय कर्मचारी शासनाच्या संमतीने, अत्यंत महत्वाचा शब्द प्रयोग आहे, शासनाच्या संमतीने साक्ष देत असताना शासनाच्या किंवा भारतातील अन्य कोणत्याही शासनाच्या धोरणावर किंवा कोणत्याही कृतीवर टीका करू शकणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणजे महाराष्ट्र सरकारचं एखादं धोरण असेल, बालकांच्या संदर्भामध्ये असेल, महिलांच्या संदर्भामध्ये असेल, सरकारने आणलेली एखादी योजना असेल, त्यावर एक शासकीय कर्मचारी म्हणून आपण आपलं मत निगेटिव्ह अँगलनं, टीकात्मक अँगलनं प्रदर्शित करू शकत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। नुकतीच काही वर्षापूर्वी म्हणजे 1 वर्षभरापूर्वी निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारने एक महत्वपूर्ण अशा पद्धतीची योजना महिला सक्षमीकरणाच्या संदर्भाने लागू केलेली होती। ज्या योजनेअंतर्गत दरवर्षी दर महिन्याला महाराष्ट्रातल्या काही महिलांना प्रतिमाह 1500 रुपये देऊ केले जातात। त्या योजनेचं नाव काय आहे अशा पद्धतीचा प्रश्न मी यावर्षी राज्यसेवेच्या मुलाखतीच्या संदर्भाने असलेल्या सर्व शासनामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना विचारलेला होता। मात्र बहुतांश लोकांना या बाबतीमधली जी काही उत्तरं असतील ती व्यवस्थितपणे आपल्याला देता आली नाही, व्यवस्थितपणे देता आली नाही। मग व्यवस्थितपणे देता आली नाही याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे की त्या बाबतीमध्ये आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीचा अप्रोच माहित नव्हता। म्हणजे मुलाखतीच्या टप्प्यावर सुद्धा आपण शासनामध्ये काम करणं वेगळं आणि पॅनल समोर त्या 10 वर्षात केलेल्या कामाची मांडणी करणं हे कम्प्लिटली वेगळं आहे बरं का, हे लक्षात असू द्या। मग अशा पद्धतीच्या योजनेच्या संदर्भाने जनमानसामध्ये किंवा वृत्तपत्रांमध्ये, न्यूजमध्ये काही किंवा भारत हा लोकशाही प्रधान देश असल्यामुळे शासनाच्या धोरणावर सुद्धा टीका करण्याचा अधिकार हा सर्वसामान्य लोकांना आहे। मात्र शासकीय कर्मचाऱ्यांना तो नाही, कारण शासनामध्ये तुम्ही कार्यरत असल्यामुळे शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भाने, धोरणाच्या संदर्भाने आपल्याला टीका करता येत नाही। अशा पद्धतीचा क्लॉज यामध्ये 10 नियम अंतर्गत आपल्याला दिलेला आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। मग त्या योजनेचा लाभ होऊ द्या अगर नाही होऊ द्या हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला नाही आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। बरोबर आहे? पुढे तुम्हाला दिसते आपण थोडा आपला हा जो पार्ट पुढे गेला की मुलाखतीची तयारी सुद्धा
फार व्यवस्थितपणे आपण करणार आहोत. दर आठवड्यातून 2 सेशन आपण मुलाखतीच्या संदर्भानं घेऊ, ही गोष्ट लक्षात घ्या. आता 3 नंबरचा पॉइंट लक्षात घ्या. या नियमातील कोणतीही गोष्ट शासकीय कर्मचाऱ्याने, शासनाने किंवा संसदेने किंवा कोणत्याही राज्य विधिमंडळाने नियुक्त केलेल्या प्राधिकरणासमोर होणाऱ्या कोणत्याही चौकशीच्या वेळी किंवा न्यायिक चौकशीच्या वेळी, न्यायिक म्हणजे न्यायालयीन चौकशीच्या संदर्भात असेल किंवा शासनाने किंवा शासनाला दुय्यम असणाऱ्या कोणत्याही प्राधिकरणाने, प्राधिकरण म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्यांना ऑथॉरिटी म्हणतो, आदेश दिलेल्या विभागीय चौकशीच्या वेळी दिलेल्या साक्षीला लागू होत नाही. जर आपण आपल्या कर्तव्याच्या संदर्भात एखादी साक्ष दिलेली असेल, मग ती आपण दिलेली साक्ष ही आपल्यावर चालू असलेल्या विभागीय चौकशीच्या संदर्भाने असेल किंवा न्यायिक प्रकरणाच्या संदर्भामध्ये असेल किंवा संसदेनं किंवा कोणत्याही राज्य विधिमंडळाने नियुक्त केलेल्या प्राधिकरणासमोर समजा आपल्याला चौकशीसाठी बोलवलं आणि त्या सगळ्या संदर्भाने एक ड्युटीचा पार्ट म्हणून आपण दिलेली साक्ष ही या अंतर्गत काय होणार नाही, म्हणजे साक्षीला लागू होत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. पुढे यातले जिथे जिथे मी हायलाइट करतो ते कीवर्ड तेवढे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. आता पुढे आपल्याला दिसते 11 नंबरचा रूल, नियम क्रमांक 11, रूल नंबर 11 लक्षात घ्या. इथे सांगितलेलं आहे अभिदान म्हणजेच काय, वर्गणीच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. कधी कधी काय होते, मी तुम्हाला सरते शेवटी या सगळ्या नियमांच्या शेवटी एक प्रत्येक नियमामध्ये कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याचे कीवर्ड सुद्धा सांगणार आहे. म्हणजे या वर्तणूक नियमामध्ये समजा 33 नियम दिलेले असेल तर पहिल्यामध्ये काय, दुसऱ्यामध्ये काय, तिसऱ्यामध्ये काय, चौथ्यामध्ये काय, पाचव्यामध्ये काय, असे 33 पर्यंतचे कीवर्ड सुद्धा मी सांगणार आहे. याचं कारण असं की या भागावर सुद्धा तुम्हाला जोड्या लावाच्या संदर्भाने प्रश्न येऊ शकतो. म्हणजे इकडे सगळे रूल, एकीकडे रूल आणि इकडे दिलेल्या त्या रूल मधल्या तरतुदी यांच्या योग्य जोड्या लावा अशा कॅटेगरीचा सुद्धा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोग या कंटेंटवर आधारित तयार करू शकतं किंवा तशा पद्धतीचे प्रश्न तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. मग आता या वर्गणीच्या संदर्भामध्ये आपल्याला एक कर्मचारी म्हणून काही बंधनं घातलेली आहे का, आपण कुठे काही डोनेट करू शकतो का, काही वर्गणी देऊ शकतो का किंवा काही वर्गणी घेऊ शकतो का, या सगळ्या संदर्भाने यामध्ये रूल आपल्याला दिलेले आहेत. आता पाहू आपण नंबर 1, कोणताही शासकीय कर्मचारी शासनाच्या किंवा विहित प्राधिकरणाच्या पूर्व परवानगी म्हणजेच पूर्व मंजुरी खेरीज कोणत्याही उद्दिष्टाला अनुलक्षून रोख रकमेतील किंवा वस्तूच्या स्वरूपातील कोणताही निधी उभारण्यासाठी किंवा इतर वस्तू गोळा करण्यासाठी अंशदान म्हणजेच वर्गणी मागू शकणार नाही. इथे तुम्हाला शब्द कोणता लक्षात ठेवायचा आहे, नाही हा कीवर्ड लक्षात ठेवायचा आहे. हा कोणता वर्ड आहे, कीवर्ड आहे. वर्गणी म्हटलं की काय म्हणायचं, नाही, देऊही शकणार नाही, अन्यथा त्या कामात सहभाग देऊ शकणार नाही. म्हणजे सहभाग सुद्धा देऊ शकणार नाहीये, बरोबर आहे, सहयोगही करणार नाही, वर्गणी घेणार नाही आणि देणार सुद्धा नाही, अशा पद्धतीचा क्लॉज यामध्ये दिलेला आहे. एक प्रश्न आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या संदर्भानं दारूच्या संदर्भानं प्रश्न विचारलेला होता की म्हणजे दारूची ने आण करण्यासाठी परवानगी लागते का, दारू निर्माण करण्यासाठी परवानगी लागते का, दारू पिण्यासाठी परवानगी लागते का, दारू विक्रीसाठी परवानगी लागते का, दारू सोबत बाळगण्यासाठी परवानगी लागते का, अशा पद्धतीचा एक प्रश्न राज्यसेवा प्रिलिम्सला विचारलेला होता. मग अशाच कॅटेगरीचा प्रश्न इथे तुम्हाला वर्गणीच्या संदर्भाने तयार होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही देऊ शकता का, घेऊ शकता का, या संदर्भाने इथे प्रश्न तयार होतो. यावर भरपूर सारे प्रश्न आपण निश्चितपणे पाहणार आहोत. आणि नियम म्हटल्यानंतर तुम्हाला माहित आहे की प्रत्येक रूलला आणि बऱ्यापैकी रूलला हे अपवाद असतात आणि कुठल्या केसमध्ये आपण दिलेली वर्गणी किंवा आपण केलेली दिलेली देणगी ही देणगी मानल्या जात नाही, त्या बाबतीमध्ये सुद्धा खाली आपल्याला क्लॉज दिलेला आहे, तो आपण पाहू. चला, नाही हा कीवर्ड इथे लक्षात ठेवायचा आहे. परंतु मी तुम्हाला हेही सांगितलं, परंतु, मर्यादा, पण, बंधनकारक असे शब्द आले की
समोरचं जे सेंटेन्स आहे ते फार काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं, कारण तिथे प्रश्न तयार होतो. आता बघा, नॅशनल फाउंडेशन फॉर कम्युनल हार्मनी नवी दिल्ली यांच्याकडून ध्वज दिन निधी उभारण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांमध्ये जो कोणताही राज्य शासकीय कर्मचारी स्वच्छेने सहभागी होईल, कसा होईल, स्वतःच्या इच्छेने सहभागी होईल, त्याला या नियमाच्या तरतुदी लागू नसणार. म्हणजे एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याने या ध्वज दिन निधी अंतर्गत एखादा निधी दिला असेल किंवा काही देणगी दिली असेल तर त्याने त्या ठिकाणी या नियमाचा भंग केला असा त्याचा अर्थ होत नाही. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि इथे तुम्हाला सिच्युएशन बेस्ड प्रश्न, ज्याला आपण उदाहरणा दाखल प्रश्न म्हणतो, अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो. परंतु आपल्याला प्रफुल्ल सरांनी सांगितलेलं आहे की कीवर्ड काय आहे यामध्ये, नाही आहे. देणगी दिसलं नाही दिसलं सेंटेन्स बरोबर आहे, पण आपल्याला हेही सांगितलेलं आहे की त्याला काहीतरी अपवाद आहे. मग इथे उदाहरण दाखल प्रश्न कशा पद्धतीचा येऊ शकतो, तर प्रश्न असा येतो की ए नावाचा व्यक्ती बी नावाच्या डिपार्टमेंटमध्ये सी या पदावर कार्यरत आहे आणि त्यांनी या संस्थेअंतर्गत म्हणजे या फाउंडेशन अंतर्गत नॅशनल फाउंडेशन फॉर कम्युनल हार्मनी नवी दिल्ली अंतर्गत ध्वज दिनानिमित्त 100 रुपयाची देणगी दिली. बरोबर आहे, काय दिली, देणगी दिलेली आहे आणि ती त्यांनी स्वेच्छेने दिलेली आहे. मग त्यांनी या नियमांचा भंग केलेला आहे का, अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी तयार होऊ शकतो. हे विधान अंशतः खरे आहे, अंशतः खोटे आहे. बरोबर आहे, या सगळ्या संदर्भानं पर्याय सुद्धा त्या ठिकाणी तयार होऊ शकतात. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. म्हणजे हा एक महत्वाचा पॉइंट इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, ध्वज दिन हा एक कीवर्ड इथे लक्षात ठेवा. चला नेक्स्ट पुढे जाऊ. या भागावरचे प्रश्न आपण सरते शेवटी घेणार आहे, म्हणून ही स्लाइड मी इथे ब्लँक ठेवलेली आहे. चला पुढे जाऊ आपण आता देणग्यांकडे. नियम क्रमांक 12 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की देणग्या, गिफ्ट्स, बरोबर आहे. आणि हा सुद्धा प्रश्न मी आता मुलाखतीच्या टप्प्यावर राज्यसेवेच्या अँगलनं जी मंडळी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये कार्यरत होती त्यांना मी मुद्दामून विचारलेला आहे. तुम्हाला सुद्धा हा प्रश्न मुलाखतीच्या संदर्भानं विचारला जाऊ शकतो की तुम्ही एखाद्या भागामध्ये फार चांगलं काम केलेलं आहे, मग तुमच्या कामाची दखल घेऊन त्या भागातल्या लोकांनी तुम्हाला काही गिफ्ट्स दिलेले आहे का. मग बऱ्याचशा लोकांनी तशा पद्धतीची उत्तरं सुद्धा सांगितलेली होती. मात्र तशा पद्धतीच्या गिफ्ट्स आपल्याला स्वीकारता येत नाही. आणि कोणत्या गिफ्ट स्वीकारता येतात किंवा गिफ्ट्स या व्याख्येमध्ये काय काय सांगितलेलं आहे आणि कोणत्या गिफ्ट्स आपल्याला स्वीकारता येत नाही याचा एक पर्टिक्युलर अशा पद्धतीचा फ्रेम इथे या 12 नंबरच्या नियमामध्ये दिला आहे, तो आपण या ठिकाणी पाहू. नंबर 1, या नियमामध्ये केलेल्या तरतुदीखेरीज कोणताही शासकीय कर्मचारी कोणतीही देणगी स्वतः स्वीकारणार नाही किंवा त्याच्या कोणत्याही कुटुंबियाला किंवा त्याच्या वतीने काम करणाऱ्या व्यक्तीला देणगी स्वीकारण्यास परवानगी देणार नाही. बरोबर आहे, कुटुंबियातला व्यक्ती पण नाही, त्याच्या वतीने काम करणारा व्यक्ती पण नाही, आणि ती सुद्धा कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याला हे काय असणार आहे, लागू नसणार आहे. आता बघा, देणगी या शब्द प्रयोगामध्ये किंवा या संज्ञेमध्ये शासकीय कर्मचाऱ्याशी संबंधित कार्यालयीन व्यवहार न करणारा जवळचा नातेवाईक किंवा खाजगी मित्र या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीने देऊ केलेली विनामूल्य अशा पद्धतीची वाहतूक, मी याला काय करतो, बॉक्स करतो, आणि जिथे मी बॉक्स करतो तिथे 100% प्रश्न येतोच. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही पेपर झाल्यानंतर मला फोन करणार आहे एवढं मात्र नक्की आहे का, कारण प्रश्नच तसे येणार आहे. पुढे विनामूल्य वाहतूक, त्यानंतर इथे सांगितलेलं आहे भोजन म्हणजेच जेवण, निवास व्यवस्था म्हणजे राहण्याची व्यवस्था किंवा इतर सेवा. आता इतर सेवामध्ये इथे काय सांगितलेलं आहे, सर्व्हिस हा शब्द आहे. कुठला आहे, सर्व्हिस हा शब्द आहे. सेवा, इतर पद्धतीची कुठली दिलेली सेवा किंवा अन्य म्हणजे अदर कोणताही आर्थिक लाभ यांचा समावेश या देणगी या संज्ञेमध्ये होतो. ही गोष्ट लक्षात घ्या. इथे सुद्धा प्रश्न सिच्युएशन बेस्डचे, उदाहरणादाखलचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतात. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर तुम्ही जाऊ आपण आता पुढच्या टप्प्याकडे. इथे बघा, टिप सांगितलेली आहे. प्रासंगिक भोजन स्वतःच्या वाहनातून नेणे किंवा
इतर सामाजिक कारणाप्रित्यर्थ केलेला पाहुणचार यांना देणगी मानले जाणार नाही. आता प्रासंगिक भोजन म्हणजे काय? इथे आपल्याला तर सांगितलेलं आहे की भोजन आपल्याला स्वीकारता येत नाही, म्हणजे ते देणगी या कक्षेमध्ये येते. मात्र प्रासंगिक भोजन म्हणजे एखाद्या घर वास्तूच्या निमित्तानं आपण जेवण करण्यासाठी गेलेलो असेल त्या ठिकाणी, किंवा विवाहाच्या संदर्भानं आपल्याला त्या ठिकाणी जाणं झालं आणि त्या ठिकाणी आपण भोजन करत असेल तर ते त्यामध्ये येत नाही, ज्याला आपण प्रासंगिक म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? प्रासंगिक म्हणतो. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे एखादा प्रसंग, प्रासंगिक म्हणजे एखाद्या प्रसंगाच्या निमित्तानं सामूहिक लोकांना त्या ठिकाणी एकंदरीत बोलवलेलं असतं आणि त्या ठिकाणी केलेलं भोजन हे या भोजन या संज्ञेमध्ये किंवा त्या अँगलनं देणगी या व्याख्येमध्ये येत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. चला नेक्स्ट 2 नंबरचा टप्पा या ठिकाणी सांगितलेला आहे. शासकीय कर्मचारी त्याच्याशी कार्यालयीन व्यवहार करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून किंवा औद्योगिक किंवा वाणिज्यिक संस्थांकडून, संघटनांकडून किंवा तत्सम मंडळांकडून मुक्त हस्ताने केलेला पाहुणचार किंवा वारंवार केला जाणारा पाहुणचार स्वीकारण्याचं टाळेल. तसा तो त्या ठिकाणी काय करणार नाही? कार्यालयीन व्यवहार असणाऱ्या सगळ्या संदर्भानं आपल्याला त्या व्यक्तीकडून किंवा त्या संघटनेकडून, त्या मंडळाकडून आपल्याला काय करता येत नाही? मुक्त हस्ताने केलेला पाहुणचार करता येत नाही किंवा वारंवार तशा पद्धतीचा पाहुणचार आपल्याला स्वीकारता येत नाही. तशा पद्धतीचा आपण पाहुणचार टाळलं पाहिजे असं यामध्ये सांगितलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. चला लवकरच आपण या सगळ्या भागावरचे प्रश्न सुद्धा पाहणार आहोत. पुढे दिलेला आहे विवाह. बरोबर आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विवाह एक संस्कार आहे, तुम्हा सर्वांना माहिती आहे. त्यानंतर वर्षदिन, बरोबर आहे, ज्याला आपण वर्धापन दिन सुद्धा म्हणतो. अंत्यसंस्कार किंवा धार्मिक समारंभाच्या वेळी देणग्या देणे हे प्रचलित धार्मिक किंवा सामाजिक रूढीला अनुसरून असते. तेव्हा शासकीय कर्मचारी त्याच्या जवळच्या नातेवाईकाकडून देणग्या स्वीकारू शकेल, पण त्या देणगीचं मूल्य या ठिकाणी या नियमांतर्गत ठरवून दिलेलं आहे. म्हणजे एखाद्या कार्यप्रसंगी ज्यामध्ये विवाह असेल किंवा वर्षदिन असेल, अंत्यसंस्कार असेल, त्या सगळ्या संदर्भानं, म्हणजे ही धार्मिक विधी सुद्धा आहे आणि पारंपरिक सामाजिक प्रथा सुद्धा आहे, परंपरा सुद्धा आहे, त्या सगळ्या संदर्भानं आपल्याला काय करता येतं? इथे देणगी स्वीकारता येतं. मात्र त्या देणगीच्या संदर्भानं असलेलं मूल्य सुद्धा या नियमामध्ये दिलेलं आहे आणि त्या नियमा अंतर्गत ते जर बसत असेल तर आणि तरच आपल्याला तशा पद्धतीची देणगी स्वीकारता येते, अन्यथा स्वीकारता येत नाही. आता आपण गट अ च्या संदर्भानं किंवा गट ब च्या संदर्भानं, गट क च्या संदर्भानं, गट ड च्या संदर्भानं दिलेल्या सगळ्या आकडेवारीच पाहू आणि त्या आकडेवारीवर सुद्धा प्रश्न येताना एकीकडे हे गट अ व क ड अशा पद्धतीचे कर्मचारी अधिकारी दिलेले असतात आणि दुसरीकडे त्यांच्यासाठी देणगी ह्या सगळ्या संज्ञा अंतर्गत दिलेली रक्कम त्या ठिकाणी दिलेली असते. त्यांच्या योग्य जोड्या लावा किंवा लावून दिलेल्या जोड्यांपैकी योग्य जोडी ओळखा, अयोग्य जोडी ओळखा, बरोबर असलेली जोडी ओळखा, चुकीची असलेली जोडी ओळखा, अशा सगळ्या संदर्भानं प्रश्न या भागावर येणं अपेक्षित आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे सरळ सरळ स्टेटमेंटच बेस्ड प्रश्न येतील का? तर नाही. काही प्रश्न क्लिष्ट सुद्धा या भागावर तयार होऊ शकतात. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि प्रश्न तयार होण्याच्या शक्यता सुद्धा आपण हजारो पडताळून पाहणार आहोत आणि त्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही. तुम्ही कुठेही काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. चलो नेक्स्ट बघा. आता त्या देणगीचं मूल्य सांगितलेलं आहे. गट अ. गट अ चे कोणतेही पद धारण करणाऱ्या, गट अ चे कोणतेही पद धारण करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये 25,000 रुपये. गट ब च्या बाबतीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की 15,000 रुपये 15,000. गट क च्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे की रुपये 7,500. इथे सांगितलेलं आहे 7,500. इथे सांगितलेलं आहे 15,000 आणि इथे सांगितलेलं आहे 25,000. पुढे गट ड चे कोणतेही पद धारण करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये रुपये 1,000 पेक्षा जास्त असल्यास तसे ते शासनाला कळवावं लागतं असंही या ठिकाणी सांगितलेलं आहे गट ड च्या बाबतीमध्ये. ठीक आहे. पुढे पोट नियम क्रमांक 2 मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अशा प्रसंगी शासकीय कर्मचाऱ्याला त्याच्या शासकीय कामाशी संबंधित नसणाऱ्या त्याच्या खाजगी मित्राकडून मिळालेल्या देणग्या स्वीकारता येतील, परंतु
अशा कोणत्याही देणगीचे मूल्य पुढे नमूद केलेल्या मूल्यापेक्षा अधिक असेल तर त्या संबंधी तो शासनाला कळविल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे स्केल 1 चा ऑफिसर असेल, स्केल 2 चा असेल, म्हणजे गट अ चा असेल, गट ब चा असेल, गट ड चा असेल, गट क चा असेल, तर त्यासाठी एक मर्यादा आपल्याला आखून दिलेली आहे आणि त्या मर्यादेमध्ये राहूनच आपल्याला तशा पद्धतीचं देणगी स्वीकारता येते, अन्यथा स्वीकारता येत नाही. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. चला, काही बाबतीमध्ये आपल्याला शासन सुद्धा परवानगी देते. त्या कोणत्या बाबी आहे त्याही पुढे आपल्याला पाहायचे आहे. त्यानंतर बघा, गट अ किंवा गट ब चे कोणतेही पद धारण करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये हे 1500 रुपये असतील. गट क चे कोणतेही पद धारण करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये 1000 रुपये असतील आणि गट ड चे कोणतेही पद धारण करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये 500 रुपये असतील, असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता इतर बाबतीमध्ये काय नियम लागतो आहे ते पाहू. इतर कोणत्याही बाबतीमध्ये शासकीय कर्मचाऱ्याला पुढे नमूद केलेल्या मूल्यापेक्षा अधिक मूल्य असलेली देणगी शासनाची मंजुरी मिळाल्याखेरीज स्वीकारता येत नाही. आता इथे जे काही दिलेलं आहे, हे कसं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आता इथे सांगितलेलं आहे गट अ किंवा गट ब चे कोणतेही पद धारण करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये 1000 रुपये आणि गट क आणि गट ड चे कोणतेही पद धारण करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये 500 रुपये अशा पद्धतीची तरतूद आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि शासनाची मंजुरी असेल तरच आपल्याला अशा पद्धतीची देणगी स्वीकारता येते, अन्यथा स्वीकारता येत नाही. ही सुद्धा गोष्ट आपल्याला यामध्ये दिलेली आहे. चला, नेक्स्ट तुम्हाला दिसते पुढचा नियम आहे 13 नंबरचा, शासकीय कर्मचाऱ्याच्या सन्मानार्थ सार्वजनिक समारंभ. म्हणजे तुम्हाला माहित आहे की आपण शासनामध्ये काम करत असताना बरेचसे लोक फार चांगलं काम करतात आणि मग चांगलं काम केल्यानंतर पण ट्रान्सफर होते, ज्याला आपण काय म्हणतो, बदली म्हणतो. मग बदली झाल्यानंतर आपला निरोप समारंभ कार्यक्रम असतो. साहेबांना, मॅडमला आपण निरोप देत असतो आणि त्या ठिकाणी कर्मचारी, अधीनस्थ कर्मचारी, अधिकारी वर्ग, वेगवेगळ्या विभागाचे सगळे लोक त्या ठिकाणी आपले शब्द सुद्धा त्या संबंधित अधिकाऱ्याप्रती, संबंधित मॅडम प्रती किंवा सरांप्रती व्यक्त करतात. बरोबर आहे. त्यानंतर दीर्घकाळ प्रशासनामध्ये वेगवेगळ्या विभागावर, वेगवेगळ्या कॅडरमध्ये, वेगवेगळ्या पदांच्या संदर्भामध्ये काम केल्यानंतर आपण सेवानिवृत्त सुद्धा होत असतो. बरोबर आहे. कोणी परमनंट नाही, प्रत्येक जण निवृत्त होणारच आहे. बरोबर आहे. मग निवृत्ती नंतर अशा पद्धतीचे त्याला आपण सोहळा म्हणतो किंवा समारंभ म्हणतो, ते आयोजित केले जातात. मग त्या सगळ्या संदर्भात त्याही बाबतीमध्ये आपल्याला काही वर्तणुकीचे नियम लागू करून दिलेले आहे का, तर निश्चितपणे ते सगळे नियम आपल्याला या 13 अंतर्गत या समारंभाच्या बाबतीनं लागू करून दिलेले आहे. ते आपण आता एकदा व्यवस्थितपणे समजून घेऊ. चला, नंबर 1 पहा, शासकीय कर्मचाऱ्याच्या सन्मानार्थ सार्वजनिक समारंभ असं आपल्याला ह्या 13 नियमामध्ये सांगितलेला आहे. हा आहे नियम क्रमांक 13. कोणताही शासकीय कर्मचारी शासनाची पूर्व मंजुरी मिळाल्याखेरीज त्याच्या संबंधातील किंवा दुसऱ्या कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याच्या संबंधातील कोणत्याही गौरवपर भाषण समारंभास किंवा निरोप समारंभास मान्यता देणार नाही. जर शासनाची पूर्व परवानगी असेल तर मान्यता देता येते, अन्यथा देता येत नाही. किंवा कोणतेही प्रशस्ती पत्र स्वीकारणार नाही किंवा त्याच्यासाठी अथवा दुसऱ्या कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यासाठी आयोजनात आलेल्या मनोरंजनपर कार्यक्रमास किंवा सभेस उपस्थित राहता येत नाही. जर शासनाने परवानगी दिलेली नसेल तर, शासनाने जर परवानगी दिलेली असेल तर या सगळ्या संदर्भाने आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित राहता येतं. ही गोष्ट लक्षात घ्या. परंतु बघा, परंतु आला म्हणजेच इथे काय झाला, नियमाचा अपवाद आला. असे की पुढे नमूद केलेल्या प्रसंगाच्या बाबतीमध्ये या नियमातील कोणतीही बाब लागू होणार नाही. इथे हे जे काय आता नियमामध्ये सांगितलं आहे, या कंडिशन मध्ये आता जी समोरची आपण कंडिशन पाहणार आहोत किंवा समोरची जी सिच्युएशन पाहणार आहोत किंवा समोरचा जो प्रसंग पाहणार आहोत, या प्रसंगामध्ये हा नियम किंवा हा जो रूल आहे तो लागू होत नाही, असं स्पष्टपणे या रूल मध्ये सांगितलेलं आहे. आता नंबर 1, शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये तो निवृत्त होणार असेल त्यावेळी किंवा
त्याची बदली झाली असेल तेव्हा, किंवा कोणत्याही शासनाची सेवा सोडून जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीमध्ये पूर्णपणे खाजगी व अनौपचारिक स्वरूपाचा निरोप समारंभ किंवा सार्वजनिक मंडळे किंवा संस्था यांनी आयोजित केलेल्या कमी खर्चाच्या, इथे बाब सांगितलेला आहे कमी खर्चाच्या, आणि सोबतच साध्या अशा मनोरंजनपर कार्यक्रमात शासकीय कर्मचाऱ्याची उपस्थिती त्या ठिकाणी हरकत नाही. सोबत सांगितलेला आहे पुढे, कोणत्याही निरोप समारंभाकरिता तो पूर्णपणे खाजगी किंवा अनौपचारिक स्वरूपाचा असला तरीही वर्गणी देण्यास प्रवृत्त करण्यासाठी कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारचे दडपण आणणे किंवा वजन आणणे म्हणजे आपलं वजन वापरणे. बरेचसे अधिकारी लोक अशा पद्धतीचे कृत्य करतात, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुद्धा झाल्याची अनेक प्रकरणं तुम्ही वृत्तपत्रांमध्ये वाचलेले असतील, की आपण आता ज्याला आपण म्हणतो व्हॉट्सअप, फेसबुक किंवा मल्टीमीडियाचं हे युग आहे, पटकन काही घडलं तर आपल्यापर्यंत येतं, बरोबर आहे. मग आपल्या पदाचा त्या ठिकाणी गैरवापर करणे असा त्याचा अर्थ होतो वजन वापरल्यास, असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि गट क किंवा गट ड च्या नसलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्याच्या निरोप समारंभासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये गट क किंवा गट ड च्या कर्मचाऱ्यांकडून वर्गणी वसूल करण्यास संपूर्णपणे काय आहे, मनाई आहे. मनाई आहे म्हणजे काय, अशा पद्धतीचं कृत्य आपल्याला करता येत नाही असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. कशामध्ये, या 13 नंबरच्या आपल्या रूल मध्ये ही गोष्ट लक्षात. ज्या ज्या ठिकाणी मी हे सगळे पॉइंट डिकोड करून दिलेले आहे किंवा अंडरलाईन करून दिलेले आहे, बॉक्स करून दिलेला आहे, ते सगळे शब्द अत्यंत महत्वाचे आहे आणि यावर बरेच प्रश्न इथे तयार होतात. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्या. पुढे पहा. नेक्स्ट, तर हा झाला आपला 13 नंबरचा रूल. अशा पद्धतीनं आपण या भागामध्ये आपण नियम क्रमांक 10, 11, 10, 11, 12 आणि 13 हे नियम आपण काय केलेले आहे, व्यवस्थितपणे डिस्कस केलेले आहे, व्यवस्थितपणे आपण समजून घेतलेले आहे. या नियमांवर कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात, प्रश्नांचे प्रकार कसे असतात, हे सुद्धा मी पहिल्यांदा इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि यावर आपण एक सराव पेपर घेणार आहोत. या सराव पेपर मध्ये प्रश्न असणार आहे संपूर्ण घटक. त्या घटकाचं नाव आहे नागरी सेवा वर्तणूक नियम. करेक्ट. यावर आधारित हा संपूर्ण पेपर साधारणपणे 50 प्रश्न किंवा 75 प्रश्न किंवा 100 प्रश्न असा असेल. त्यामुळे हा संपूर्ण घटक आपल्याला व्यवस्थितपणे रिवाइज करायचा आहे आणि त्याला काय करायचं आहे, या पेपरमध्ये आलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपलं बरोबरच आलं पाहिजे, यासाठी सातत्यानं आपल्याला प्रयत्न करायचा आहे. परीक्षा कधी होऊ द्या, आपण आपल्या अभ्यासाची गती आता थोड्या स्पीडनं अजून वाढवू आणि लवकर सिलेबस आपला कंप्लीट झाला तर जास्तीत जास्त रिव्हिजन आपण करून घेणार आहे. परीक्षेमध्ये बदल झाला, परीक्षा लांबली तरी परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंत, मुलाखतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत, मुलाखतीच्या दिवसापर्यंत, सिलेक्शन पर्यंत सोबत आहे, ही गोष्ट विसरू नका. ओके, चला.